तर आम्ही आलो आहे भिगवणला मठ बघायला. इतकं सुंदर आहे. हा मठाचा एंट्रन्स आहे. आम्ही इथून आतमध्ये चाललो आहे. माझ्यासोबत छोटा डॉन आहे जो की माझा भाचा आहे. चला नी. तर पहिलं जो दृश्य येतोय तो आहे वासुकी, म्हणजेच वासुदेव आणि देवकी, कृष्ण भगवानचे आई वडील. त्यांना इथे जेलमध्ये कसं कैद केलं ते दाखवलेलं आहे. पुढे जाऊया चला. ये बनी समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा, युद्ध दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा, अमृत सभी में बांट के प्याला विष का तूने खुद पिया, नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा. इथे दाखवले आहे की कसं वासुदेव आणि त्यांच्या पत्नींच्या मुलांना मारलं गेलं ते सुद्धा इकडे दाखवलेलं आहे. श्रीकृष्णाची जन्म देणारी आई आणि त्याचं पालन करणारी आई वेगळी होती. ते जिथे दाखवले आहे. पाण्यातून कसं श्रीकृष्णाला घेऊन जाण्यात आलं आहे. रंग बदलणारा गिरगिट, पण माणसापेक्षा हा कमीच रंग बदलू शकतो. माणसं जास्त बदलतात. इथे कृष्णांचं बालपण दाखवलंय. त्यांची दुसरी आई जसं त्यांचा सांभाळ केला ते दाखवलंय. श्रीकृष्णाने लहानपणी केलेले त्यांचे काही मोठे पराक्रम त्याचं हे एक दृश्य. और भाई साहब कैसे हो? पूर्ण फॅमिली आज आली आहे फिरायला इकडे. बनी हाय हाय. ये बोता सेम. ही आहे पुतना राक्षसीन जी श्रीकृष्णाला दूध पाजून मारणार होती, पण श्रीकृष्ण काही मेले नाही, पण तिचा वध नक्की झाला. ही माझी मम्मी, ही मोठी मम्मी, पलीकडे दाजी आहेत, दीदी. हे श्रीकृष्ण आणि त्यांची आई म्हणजे सेकंड मदर यशोदा. त्यांचे हे दृश्य सुंदर असे. भुयारी मार्गातून पुढे आल्यावरती एक सुंदर असं महादेवाचं मंदिर इकडे स्थापन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी मूर्ती सुद्धा आहे. चला तर पुढे जाऊया. ओ टायगर जिंदा आहे. मम्मी हा श्रीकृष्ण सवंगड्यांसोबत खेळत आहे. श्रीकृष्ण सवंगड्यांसोबत खेळताना हे दृश्य. मम्मी माखन खाताना दृश्य आहेत आय थिंक. हे बघ त्यांच्या हातात बघ ना, माखन खाताना हे दृश्य. इकडे सुंदर असं दृश्य. गर्दी बघू शकता, खूप जास्त गर्दी आहे. पुढे बंद आहे का पांडा? इथे पण एक राक्षसाचा वध करताना कृष्ण आणि त्यांचे सवंगडी. खूप सुंदर असं दृश्य आहे. इकडे अजून एक महादेवाचं मंदिर आणि त्याच्या थेट समोर एकदम एक ऋषीमुनी आहेत तपस्या करताना. हे दृश्य सगळ्यात सुंदर आहे की श्रीकृष्ण खाण्यासाठी फळ मागतात आहे. मस्त. वरती इकडे डोंगराचं लुक देण्यात आलेलं आहे. इकडे पाणी. इथेही खूप सुंदर असं ब्रिज बनवलेलं आहे. त्याच्या खाली पाणी. इकडे खूप सुंदर आहे. परत इथे पण महादेवाचं मंदिर. जागोजागी तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसेल. परत इथे सुद्धा पाहू शकता. हर हर महादेव. इथे पण एक सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. एक आमचा एक माणूस मागे राहिला होता, आलाय वरती आता. इथेच पुढे भजन गाताना काही गावकरी आहेत. ढोल वाजवताना गाताना
इथे पण महादेवाचं एक मंदिर. हर हर महादेव. सगळं सुंदर असं दृश्य इकडे. सभा. मम्मी कोणाची सभा ही? मम्मी सभा सभा कोणाची? पांडवाची. सभा मंडपात आलो का? आपण आलेलो आहे सभा मंडपात, जे की हे सभा मंडप आहे. इथे सगळे इकडे बसलेले आहेत, इथे सुद्धा. आणि हा एक आमचा माणूस पण बसलाय सभेत, तो की खूप मोठा आहे. त्याला सभेत बोलवलं, त्याच्याशिवाय सभा होत नाही इकडे. चला सर. खूप सुंदर असं हे इथे तिरंदाजी करताना. आणि इकडे पूजा करताना भटजी आहेत. आणि त्याच्या थेट समोर महादेवाचं मंदिर. परत महादेव पूर्ण सृष्टीच्या कणाकणात सामावलेले आहेत, म्हणून कुठेही गेलं तरी महादेवांचा सहवास तुम्हाला मिळणार. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट हा, जेवढा सुंदर इकडे विहिरीचा एक व्ह्यू आहे, आणि त्याच्या समोरच हनुमानाचं मंदिर. जय बजरंगबली. बसला काय? आणि पूर्ण फॅमिली इकडे बसली फोटो काढायला. से चीज गाईज ये पुढे ना. ये खूप सुंदर असं आहे, बघू शकता व्ह्यू. हे आमचे जिजू आहेत आणि फॅमिली इकडे फिरतीये. खाली चाललोय. इथे खूप असं सुंदर काली माताचं मंदिर आहे. फ्लॅशलाईटची गरज नाही. खूप असं सुंदर कारिगिरी इकडे केलेली आहे मूर्ती. इथे पण लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. इकडे पण एक मंदिर आहे. वाव, आय मीन काय नजारा आहे यार, भारी. खूप सुंदर असं कारिगिरी केलेली आहे, बघू शकता इकडे. आणि हा आहे एक्झिट. एक्झिट बघून तर तुम्हाला अजून भारी वाटेल. आणि हा आहे एक्झिट. इतका सुंदर असा व्ह्यू आहे. जस्ट थोड्या वेळा आधी पाऊस पडलाय. हे पूर्ण मठ आहे, जसं की रेनोव्हेशन अजून चालू आहे, बट तुम्ही स्टील येऊन बघू शकता. खूप सुंदर आहे. परत इकडे पण बघू शकता, गाडीत आहे ना. एक रथाचं रूप इकडे साकार होत आहे. खूप सुंदर आहे. आता आपण फक्त ही आमची फॅमिली. हाय हनी. हाय हनी. वर नको चढू.